नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अल्जेब्राच्या प्रॉब्लेम सेट 2.3 मधले जे काही एक्झाम्पल आहेत ते आपण शिकणार आहोत. याच्या अगोदरच्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये 2.3 मधले असणारे अल्जेब्राच्या 2.3 प्रॉब्लेम सेट मधले जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले तुम्हाला मी दिलेले, तर त्यावरती कोणकोणत्या स्वरूपाचे एक्झाम्पल्स येतात ते आपण या असणाऱ्या लेसन मध्ये पाहणार आहोत. जर प्रत्येक असणारा क्वेश्चन जर तुम्ही नीट बघितला आणि मी शिकवलेला जर त्याला फॉलो केलं, नीट ऐकलं आणि याच्यावरचे वेगवेगळे असणारे जे एक्झाम्पल जे आहेत प्रॅक्टिस सेट मधले किंवा इतर असणारे ज्या क्वेश्चन पेपर्स वगैरे जे असतील त्याच्यामधले जर एक्झाम्पल जर तुम्ही सॉल्व्ह केले, तर मला असं वाटतंय की यामध्ये येणारे क्वेश्चन जे आहेत हे परीक्षेला तुम्ही सहज सोडवू शकता. एवढे साधे आहे. फक्त याच्यावरती असणारे जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले तुम्हाला अगोदर पाठ करणं खूप गरजेचं आहे आणि ते पाठांतर झाल्यानंतर ते समजून घेऊन त्यानंतर त्यावरती येणारे जे एक्झाम्पल आहेत ते एक्झाम्पल समजून घेणं गरजेचं आहे. तर जनरली इथे मी तुम्हाला काही क्वेश्चन्स मी तुम्हाला दिलेले आहेत. आता या व्यतिरिक्त सुद्धा काही क्वेश्चन्स या असणारे एक्झरसाइज मध्ये आहेत, परंतु काही क्वेश्चन्स मी तुम्हाला त्यापैकी इथे तुम्हाला मी दिलेले. त्यामधला जो पहिला क्वेश्चन तुम्हाला इथे मी दिलेला आहे, फिल इन द ब्लँक्स. असं क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला दिलं जातं आणि फिल इन द ब्लँक्स कशा बाबतच्या फिल इन द ब्लँक्स तुम्हाला विचारले जातात, तर अल्फा प्लस बीटा, अल्फा प्लस बीटाची फिल इन द ब्लँक्स तुम्हाला विचारली जाते. अल्फा इंटू बीटा याची फिल इन द ब्लँक्स तुम्हाला विचारली जाते. आता अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा काढायचा कसा, तर इथे तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशनला जनरल फॉर्मशी कंपेअर करायचे. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जनरल फॉर्म काय, तर ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. कंपेअर द अबाव इक्वेशन. वरील असणाऱ्या समीकरणाशी याला कंपेअर करून घ्या. आता कंपेअर केल्यामुळे तुम्हाला काय मिळणार आहे, तर तुम्हाला a ची व्हॅल्यू मिळेल a इक्वल टू a हा फर्स्ट टर्मशी कंपेअर झाला, मीन्स a ची व्हॅल्यू आली 2, b ची व्हॅल्यू आली -4 आणि c ची व्हॅल्यू आली 3. अल्फा प्लस बीटा, तर अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला मी तुम्हाला दिलेला आहे. काय तो, तर -b/a. अल्फा प्लस बीटा इक्वल टू -b/a. तर इथे -b हा फॉर्म्युल्यामध्ये हा मायनस, पण b ची व्हॅल्यू पण मायनसच आलेली, त्यामुळे दोन वेळेला मायनस आलेत. त्यामुळे ही जी व्हॅल्यू आहे ब्रॅकेट मध्ये घ्यायची, मायनस इन ब्रॅकेट -4 आणि a आहे 2, मीन्स काय आला मायनस इंटू मायनस प्लस 4/2 आणि 4/2 2 ने 4 ला डिवाइड केलं तर काय आलं 2 आलं. अशा प्रकारे अल्फा प्लस बीटा तुमचा निघाला 2. त्याचप्रमाणे तुम्हाला अल्फा इंटू बीटा काढायचा आहे. अल्फा इंटू बीटा, अल्फा इंटू बीटा, अल्फाची व्हॅल्यू आहे, अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला आहे c/a. c ची व्हॅल्यू आहे 3 आणि a ची व्हॅल्यू आहे 2. अशा प्रकारे तुम्हाला अल्फा इंटू बीटा तुम्हाला मिळाला आणि अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू तुम्हाला 2 भेटली. जर तुम्हाला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा जर विचारला तर अशा स्वरूपाने तुम्हाला तो सॉल्व्ह करायचा. त्यानंतर इथे तुम्हाला सेकंड एक क्वेश्चन तुम्हाला दिसतोय, इथे काय म्हटलंय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. आता डिस्क्रिमिनंट जर तुम्हाला काढायचा असेल तर पुन्हा तुम्हाला या जनरल फॉर्मला तुम्हाला कंपेअर करावं लागतं. चला आपण काय करूया, कंपेअर विथ क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0.
हे क्वाड्रेटिक इक्वेशन आणि हा जनरल फॉर्म हे एकमेकांना कम्पेअर करा. फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म. तर फर्स्ट टर्मचा असणारा कोएफिशियंट हा √2 आहे. मीन्स a ची व्हॅल्यू तुम्हाला भेटली a इक्वल टू √2, b इक्वल टू 4 and c इक्वल टू 2√2. अशा एबीसीच्या व्हॅल्यू तुम्ही काढल्या. त्यानंतर डिस्क्रिमिनंटचा फॉर्म्युला आहे डिस्क्रिमिनंट इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. डिस्क्रिमिनंट इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. तर याच्या जागेवरती या एबीसीच्या ज्या किमती आपण काढलेल्या आहेत त्याच्या जागेवरती टाका. बी ची व्हॅल्यू किती आहे 4, पण त्याचा स्क्वेअर आहे म्हणून 4 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए ची व्हॅल्यू आहे √2 इंटू सी ची व्हॅल्यू आहे 2√2. अशा स्वरूपाच्या त्यांच्या असणाऱ्या व्हॅल्यूज आपण त्या ठिकाणी टाकल्या. बी चा स्क्वेअर किती येतो, 4 चा स्क्वेअर किती येतो तर 16 मायनस इथे तुम्हाला 3 टर्म दिसतात. या तिन्ही टर्मचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. तर 4 आणि 2 हे रूटच्या बाहेर आहेत आणि हा √2 आणि हा एक √2 हे 2 जे आहेत हे रूट मध्ये आहेत. तर √2 इंटू √2 यांची व्हॅल्यू येते 2. हे लक्षात ठेवा. √2 इंटू √2 यांची व्हॅल्यू येते 2. 4 इंटू 2 8 आणि √2 इंटू √2 2 मीन्स 8 2 जा 16 झाले. तसं जर तुम्हाला समजत जर नसेल त्याला मांडून घ्या. 4 इंटू 2 8 इंटू √2 इंटू √2 therefore 16 minus equal 16 minus 8 into √2 into √2 2 16 minus 8 2 जा 16 मीन डिस्क्रिमिनंट तुमचा आला 0. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू तुमची निघाली 0. अशा प्रकारे तुम्ही डिस्क्रिमिनंट कुठले असणार डिस्क्रिमिनंट तुम्ही सहज काढू शकता. त्याच्यानंतर जो क्वेश्चन जो आहे काय विचारलाय तर डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स. नेचर ऑफ रूट्स आपण पाठच्या असणाऱ्या व्हिडिओ मध्ये आपण बघितले रूटचे असणारे नेचर. डिस्क्रिमिनंट इक्वल टू 0, डिस्क्रिमिनंट लेस दॅन 0 अँड डिस्क्रिमिनंट ग्रेटर दॅन 0 असे 3 स्वरूपाचे असणारे आपण नेचरचे असणारे फॉर्म्युले आपण पाठच्या असणाऱ्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलेले. तर इथे तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन तुम्हाला दिलेले तर यालाही तुम्हाला जनरल फॉर्मशी कम्पेअर करून तुम्हाला घ्यायचंय. कम्पेअर विथ ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. हे दोन्ही एकमेकाशी कम्पेअर करा. मीन्स a इक्वल टू आता a इथे तुम्हाला दिसतोय पण इथे कोएफिशियंट दिसत नाही. जर कोएफिशियंट जर नसेल तर इथे 1 असतो. b इक्वल टू 4 and c इक्वल टू 4. a, b आणि c या तिन्ही व्हॅल्यूज तुम्हाला मिळाल्या. आता या व्हॅल्यूज तुम्हाला मिळाल्यानंतर परत इथे तुम्हाला डिस्क्रिमिनंट तुम्हाला काढायचा आहे. डिस्क्रिमिनंट इक्वल टू काय फॉर्म्युला आहे तर बी स्क्वेअर मायनस 4ac. बी ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 4 स्क्वेअर 4 इंटू ए ची व्हॅल्यू आहे 1 सी ची व्हॅल्यू आहे 4. या सर्वांचं जर मल्टिप्लिकेशन तुम्ही जर केलं तर काय येतं 4 चा स्क्वेअर 16 मायनस या सर्वांचं मल्टिप्लिकेशन 4 1 जा 4 4 4 जा 16 मीन डिस्क्रिमिनंट इक्वल टू 0. जर डिस्क्रिमिनंट जर 0 एवढा जर असेल तर त्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे जे रूट्स असतात ते रियल आणि इक्वल असतात. याचे जे रूट्स आहेत ते रूट्स कसे आहेत रियल आणि इक्वल. तुम्हाला इथे विचारले नेचर ऑफ रूट्स
तर त्याचे जे रूट्स आहेत ते रिअल आणि इक्वल आहे. तिथे जागा नाही म्हणून मी लिहित नाही, परंतु खाली तुम्हाला लिहायचं की त्याचे रूट्स कसे आहेत, तर रिअल आणि इक्वल आहेत. मराठीमध्ये असेल तर समान आणि वास्तव अशा स्वरूपाचे त्याचे रूट्स आहेत. मराठीमध्ये जर लिहायचं असेल तर समान आणि वास्तव.